यावर्षी पावसाने प्रतिवर्षाप्रमाणे उशिराच हजेरी लावली आणि त्याचमुळे प्रतिवर्षाअखेरीस यावर्षी लावणी उशिराच पार पडली. जरी पाऊस उशिरा जरी आला असला तरी गावातील ही कामं हळूहळू संपन्न झाली. जसं की शहरातील प्रत्येक काम आपण काम म्हणून पाहतो, तसंच गावातील प्रत्येक काम हा एक सोहळा म्हणून अनुभवला जातो. कसं ते आपण पुढे पाहूया. पाहत होताच सर्वप्रथम तयारी सुरू होते, लगबग सुरू होते ती नाश्त्याची. म्हणजेच चुलीवर गरमागरम तवा तापतो आणि आपली तांदळाची भाकरी, नाचण्याची भाकरी चुलीवर अलगदपणे नाश्त्यासाठी तयारच असते. त्याचबरोबर चवीला चटणी किंवा रानभाज्या तर आपल्याला या पावसात आवर्जून पाहायला मिळतात. शेतामधून जाणारा तो अरुंद रस्ता, शेजारची हिरवळ आणि बाजूला साचलेलं पाणी मन प्रसन्न करून टाकतं. दापोली तालुक्यातील असोन हे गाव. येथे काही जमीन पाणथळी आहे तर काही शेतजमीन ह्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. नमस्कार मित्रांनो, तर मी सुशांत कास्ते आणि आज आपण आलोय कोकणातील लावणी पाहायला. खरं तर या शेतामध्ये, या चिखलामध्ये बालपणी त्यावेळेला उत्सुकता होती की हा नांगर कसा धरला जातो, त्यामध्ये भात कसं लावलं जातं, हे सगळ्या गोष्टी शिकलो. आणि कालांतरानंतर नोकरीसाठी शहरात जावं लागेल याची कल्पनासुद्धा नव्हती. आज जरी नोकरीसाठी शहरात गेलो असतो तरी पण या गोष्टी आणि इथे जे या गोष्टी नांगर धरणे, भात लावणे आणि यातल्या या गोष्टींचे जे अनुभव आहेत ते आजही आठवतात आणि ते प्रत्येकाला आठवत असतील. चला तर पाहूयात या कोकणातील लावणी कशी केली जाते. आई, आता तुझं वय झाला तरी पण इकडे शेतात काय करतेस? तुला काय कंटाळा येत नाही? हा, कंटाळा कसा, शरीर आरोग्याला चांगलं असतं म्हणून शेतामध्ये फिरायला आले. वाटत नाही काय पावसा पाण्यात इथे येण्यापेक्षा घरात बसावं म्हणून? मजा वाटते. मजा वाटते. काय म्हणजे तू काय सांगशील की आमच्या पिढीला की काय भेटतो इथून तुला? समाधान की आताच्या तरुण पिढीने हे असे शेतामध्ये काम करावं असं मला पण माझी इच्छा आहे. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की घरात बसण्यापेक्षा तू इथे काम करून तुझे हातपाय जरा चांगले राहतात, म्हणजे तुला समाधान वाटतं असं? आरोग्य चांगलं राहतं काहीतरी करायला. आणि आता माझा वय आहे 70. हा, पण तरी पण मी शेतामध्ये काम का करते त्याच्यासाठी. तू बसलेस कशावर? काय आहे ते? बसायचे ते पाठ आहेत, तिवय तिवय. अच्छा, तिवय. आणि हा उपटस्थला काय म्हणतात? सांग म्हणजे लोकांना. आव्हान म्हणतात. आव्हान. आणि ती आता ज्या आव्हानाचं ती बांधलंस त्याला काय बोलतात? त्याला मूठ मूठ म्हणतात. दाखव ती मूठ जरा. अच्छा, म्हणजे ह्याला आपल्याकडे मूठ म्हणतात. त्याला मूठ म्हणतात आपल्याकडे. हा हा. हा पेरल्यानंतर आव्हान किती दिवसानं आलाय? पेरल्यानंतर काय आता झाले 15-20 दिवस. अच्छा, म्हणजे 15-20 दिवस, म्हणजे 2 ते 3 आठवड्यानंतरला हा आव्हान उगवतो असं? आजीची ही गंमत ऐकली आणि कोकणातील लहानपणी ऐकत असलेली ही पारंपरिक गाणी पुन्हा एकदा ऐकायला गवळ्याच्या सात जणी सुनाग, नंदा गवळ्याच्या सात जणी सुनाग, नंदा गवळ्याच्या सात जणी सुनाग, नंदा गवळ्याच्या सात जणी सुनाग, असे नंदा गवळ्याच्या सात जणी सुनाग, 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 आव मिळून चालल्या मथुरे बाजाराग, मिळून चालल्या मथुरे बाजाराग, मिळून चालल्या मथुरे बाजाराग, मिळून चालल्या मथुरे बाजाराग, चिंबूड मोत्याची वर पाण्याचा घडा ग, कृष्ण देवाने हळूच मारलाय खडा ग,
पद्धत म्हणून सुरुवातीलाच होतो. शहरातील कामांकडे काम म्हणून पाहिलं जातं, तर कोकणातील कामांकडे एक सोहळा म्हणून बघितलं जातं. आवाज काढून झाला, मग शेतात चिखल करण्यात आली आणि चिखल केल्यानंतर त्या शेताला थोडं खत टाकण्यात आलं आणि खत टाकून झाल्यावरती मग लावणीला सुरुवात झाली. लगबग करत एकोप्यानं घरातील मंडळी सगळ्यांची साथ देत होती. फक्त 2 ते 3 कांड्या घेऊन हे भात या जमिनीमध्ये असंच रोवलं जातं आणि पुढे जाऊन पाऊस पडल्यानंतर याच कांड्यांचं विस्तारित रूप होतं. प्रत्येक जण आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडत होता. कोणी शेतातील लावे त्या बांधावरून चालत येऊन भात लावणाऱ्यांना देत होतं, तर कोणी आपल्या बांधाला माती घालून सुव्यवस्थित करत होतं. आपल्या बांधांना गिलावा देत आपले बांध सुस्थितीत करत होते. त्याचप्रमाणे शेताशेजारील असलेल्या बांधावरील वायफळ गवत देखील काढलं जात होतं. तर जिथे नांगर पोचत नाही तिथे कुदळा घेऊन ही जमीन लावण्यायोग्य करत होती. बघता बघता दुपार झाली आणि शेत पूर्ण लावून होत आलं. उपटून लावलेल्या त्या रोपाला थोडा जोर यावा म्हणून काकांनी खत देखील घातलं. जसं की आज होता शेतीचा शेवटचा दिवस म्हणजे मालवणी. त्यामुळे शेत लावून झालं आणि सर्वजण गरमागरम चहाचा आस्वाद घेत गप्पा गोष्टी करत बसली. मग त्यानंतर होता खरा रंगतदार सामना म्हणजेच मालवणीचा आनंद सोहळा. डोळ्यासमोर हे सर्व दृश्य पाहून मला देखील मोह आवडता आला नाही. त्यामुळे मी कॅमेरा तसाच स्टँडवर चिखलात लावला आणि या आनंद सोहळ्यात सहभागी झालो. माझा गाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला गाव रे, गाव रे, गाव रे, गाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला गाव रे, गाव रे, गाव रे, गाव रे, गाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला गाव रे. गणपती बाप्पा मोरया, 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 मामा की जय. या शेतात अनुभवायला मिळालेला हा आनंद प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात अनुभवता येत नाही. कारण गावातील प्रत्येक जमीन ही पाणथळी नसते, तर घराशेजारील जमीन ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. मग आता पाहूयात विना पावसाची ही शेती कशी केली जाते. सर्वप्रथम शेत नांगरून घेतलं जातं आणि मग त्यानंतर लाकडाच्या साहाय्याने या जमिनीला होल म्हणजेच ठोंबे पाडले जातात आणि त्या ठोंब्यांमध्ये खत टाकून मग त्यानंतर भात त्याच्यामध्ये लावलं जातं. पाऊस असो किंवा नसो हा बळीराजा वाट पाहत बसत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपली शेतीची कामं तो पूर्ण करतोच. अशा प्रकारे सर्वांची स्वतःची शेती झाली की वाडीतील सर्वजण मिळून हे एक सामूहिक शेती करतात आणि या शेतीतून मिळणार उत्पन्न हे मे महिन्याच्या वाडीच्या पूजेसाठी वापरलं जातं. अशा प्रकारे थोडक्यात आपण कोकणातील लावणी कशी असते ती पाहिली.
चला तर वेळ झाली आता निरोपाची. आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर मित्रपरिवारांसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.